आज आपण एक जावाचं एक इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कशन करतोय. त्या टॉपिकचं नाव असणार एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे. आता एक्सेप्शन हँडलिंग मध्ये खूप स्टुडंटला प्रॉब्लेम असतो की एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे एक्झॅक्ट काय, डेफिनेशन वाचले तर ते आपल्याला क्लिअर होत नाही. त्यासाठी आपण एक सिंपल रिअल टाइम एक्झाम्पल बघतोय की एक्सेप्शन म्हणजे एक्झॅक्ट काय असतं. मोस्ट ऑफ द स्टुडंटचा हा प्रॉब्लेम असतो की एक्सेप्शन अँड एरर कम्प्लिटली सेम, बट तसं काही नाहीये, ते कम्प्लिटली डिफरंट आहेत. बघा आता इथं तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल बघा. एक लेडी डॉक्टर आहे, एक कार आहे, एक हॉस्पिटल आहे. ठीक आहे. आता जी डॉक्टर आहे ती जेव्हा कार घेऊन हॉस्पिटलला जाणार आहे त्या टाइमला नीट लक्षून ऐका. कन्सिडर करा एखादी डॉक्टर जेव्हा कार मध्ये बसते, कार घेऊन जेव्हा ती हॉस्पिटलला जाणार आहे, मला सांगा ती हॉस्पिटलला पोहोचेल याची गॅरंटी काय? नो डाऊट असं काय व्हायला नाही पाहिजे, बट स्टील आपण गॅरंटी देऊ शकत नाही की ती प्रॉपर टाइमला हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. राईट. आता मला सांगा जेव्हा एखादी लेडी डॉक्टर त्या कार मध्ये जाते आणि ती कार घेऊन हॉस्पिटलला पोहोचणार आहे, कार जर मध्येच पंक्चर झाली तर हे सांगू शकतो आपण की कार पंक्चर होणार आहे म्हणून. आता मला सांगा ती कार पंक्चर झाली हे त्या लेडी डॉक्टरला माहिती होतं का की माझ्या समोर जाऊन कार पंक्चर होणार आहे म्हणून? हे माहिती होतं का? नाही. ओके. म्हणजे अशा गोष्टी की ज्या अनएक्सपेक्टेड असतात. अनएक्सपेक्टेड म्हणजे त्या डॉक्टरची कार हे पंक्चर होणार आहे ह्या त्या लेडी डॉक्टरला माहिती नाहीये. ओके. नेक्स्ट वन हे झालं की अनएक्सपेक्टेड गोष्ट मध्ये ऑकर झाली. नेक्स्ट वन कन्सिडर करा त्या कारचं जर इंजिन फेल झालं, इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम झाला, हे सुद्धा त्या डॉक्टरला माहिती आहे का? नाही, ऑब्विसली माहिती नाहीये. का ती घरातनं निघतानाच असं होणार आहे माझ्यासोबत असं ठरून आलती बाहेर? नाही. ज्या गोष्टी अनएक्सपेक्टेड असतात, ज्या ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑकर्ड होतात, जे आपल्याला माहिती नसतं की असा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो एक्सेप्शन. आता एक्सेप्शन बघा, मी तुम्हाला 2-3 टाईपचे एक्सेप्शन सांगितलेत. एक तर टायर पंक्चर होणं, सेकंड वन कारचं इंजिन खराब होणं, नेक्स्ट वन मध्येच जर ऍक्सिडेंट ऑकर झाला, नो बट कन्सिडर करा झाला, हे माहिती आहे का त्या डॉक्टरला की माझं होणार आहे असं? नाही. तर सिंपल कॉन्सेप्ट की ज्या गोष्टी ड्युरिंग द एक्झिक्युशन अनएक्सपेक्टेड असतात त्याच कॉन्सेप्टला आपण म्हणतो एक्सेप्शन. ओके. थँक्यू सो मच.